माणसं जसं जसं शिकायला लागले, शाणे व्हायला लागले, कोणाचाही कोणी अक्कल काढतो. आता काय संस्कार नाही झाले आमच्यावर, अशी शब्द आमच्या मुखातनं बाहेर पडतात, ते कुसंस्काराचे आहेत. आमच्या शक्तीचा दुरुपयोग करतो. अहंकार, थोडं थोडं शिकलेले, थोडं थोडं दोन पैसे असतील, थोडं काहीतरी मी समाजात केले असेल, माझ्या पायावर उभा, मी कोणाचा बापाचा ऐकत नाही, असं जे म्हणायला लागतो आपण, समजायचा आमच्या शक्तीचा सद्विनियोग आपण करायला शिकलेलो नाही आहोत, ही आपण ठरवायला पाहिजे. वैराग्यामध्ये सर्वात मोठा अडथळा असा श्रीरामचंद्रांना वाटलं, म्हणून वैराग्य प्रकरण जे घेतले त्याच्यात अहंकार निरसन किंवा अहंकार निराकरण विषय जे प्रतिपादन करायला सुरुवात केली, ते या अर्थाने. व ह्या गोष्टी छोटी छोटी आहेत, दुर्लक्षित केला तर आपल्या जीवनात आपण खूप मोठा, म्हणजे आपल्या पायावर आपण दगड पाडून घेतो. आमची उन्नती जी आहे, आमची प्रगती आहे, आमच्याच प्रगतीला आम्ही कुऱ्हाडी मारतो, असा त्याचा अर्थ. जर शक्तीचा सदुपयोग नाही झाला, शक्ती उपयोग करण्याकरता चांगले संस्कार जर नाही झाले, संस्कार काय, बसण्यात लागते संस्कार, उठण्यात लागते, चालण्यात लागते, बोलायला लागते, सगळ्या गोष्टींमध्ये संस्कार, सगळ्या व्यवहारांमध्ये त्या शक्तीचा उपयोग होत असतो. तेव्हा ती संस्कारित पद्धतीने त्याचा उपयोग झाला तर कधीही अहंकार उफाळून येणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हटले नाही, वा लहानपणा देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. ऐरावत असेल इंद्राचा वाहन, पण अंकुशाचा मार ते नको, मला लहानसं मुंगी होऊन साखर काढण्याची हे दे, लहान ठेव, आम्हाला मोठं करू नको, कशाचाही अहंकार नको म्हणा. याच पद्धतीचा त्यांचा उपदेश होता. म्हणून आमच्या मन स्वच्छ होण्यामध्ये सर्वात मोठं दूषण कुठलं असेल तर ही आहे. म्हणून याला म्हणतात बलमद. या बळामध्ये जनबल सुद्धा आहे, धनबल सुद्धा आहे, आणखीन बऱ्या प्रकारचे बल आहे. आपली बल अनेक गोष्टींमध्ये, बुद्धी बल आहे, जनबल आहे, धनबल आहे, हे सर्वही बळांमध्ये संस्कार चांगले असतील तर ते बळ चांगल्या कामासाठी वापरलं जातो. त्यातून राष्ट्र आणि धर्म आणि आपल्या वैयक्तिक उन्नतीला पूरक ठरते. म्हणून श्रीरामचंद्र म्हणतात की आपल्या मनाच्या वैराग्य धारणा जी आहे त्याच्यामध्ये ही अहंकार जे आहे हे सगळ्यात मोठा अडथळा आहे.